नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होत असून सर्वत्र शाळा आता सुरू व्हायला सुरुवात झाली आहे। त्याच क्रमात संस्कृती जपणारी शाळा तसेच ॲडमिशन विदाऊट डोनेशन देणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली काकडे देशमुख शिक्षण संस्था आणि त्या अंतर्गत संचालित उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल कात्रज शाखेतर्फे शाळेचा पहिला दिवस आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला। यंदा विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या वतीने करण्यात आलेली जय्यत तयारी पाहून विद्यार्थी आणि पालक भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले। नमस्कार, मी ओमकार शरदचंद्र काकडे, सचिव काकडे देशमुख शिक्षण संस्था। पण आज स्कूलचा फर्स्ट डे होता आणि हा खूप मेमोरेबल सगळ्यांसाठी दिवस ठरला, कारण या पहिल्या दिवशी आपण आकर्षक रांगोळी असेल, बलून्स असतील, कार्टून्स असतील, वेगवेगळे सेल्फी स्टँड असतील, याने आपण मुलाला मुलांचं स्वागत केलं। त्यांचे जंगी स्वागत त्यांचं आपण इथे या ठिकाणी केलं। आणि खरं तर जेव्हा सरांनी माझ्याकडे स्कूल सोपवली कोरोनानंतर, तेव्हा एक थोडं प्रेशर होतं, कारण ज्या 20 वर्षापासून उत्कर्ष स्कूलनी जे या कात्रज सुखसागर परिसरात नाव कमवलं आहे ते म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे। आणि या परिस्थितीला हँडल कसं करायचं तर हे एक थोडं प्रेशर होतं। पण स्कूलचा प्रिमायसेस जे आम्ही न्यू अकॅडमिक किट लॉन्च केलं आहे, नवीन युनिफॉर्म आणि हे जे ॲट्रॅक्टिव्ह प्रिमायसेस आहे, त्याच्यामुळे पालकांची पसंती उत्कर्ष स्कूलला आहे। आणि आजचा हा दिवस खरंच खूप चांगल्या एक एनर्जेटिकली आणि उत्साहात सर्वांनी साजरा केला। इथून पुढे बरेच उपक्रम आहेत, आपले ॲन्युअल गॅदरिंग आहे, स्पोर्ट डे आहे, ग्रॅज्युएशन डे आहे, त्याच्यामध्ये आपल्या उत्कर्ष स्कूलचा नेहमी बोलबाला असतो। आपण तो ग्रँड इव्हेंट सेलिब्रेट करतो आणि अशा प्रकारे हे मागील वर्षाप्रमाणेच हे वर्ष 2024-25 हे पण मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडणार आहोत। मागील शैक्षणिक वर्षातील पालक प्रतिनिधींच्या हस्ते फीत कापून विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यात आला। या प्रसंगी काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शरदचंद्र काकडे, सचिव ओमकार काकडे, उपाध्यक्षा सौ शांभवी काकडे, कात्रज शाखेच्या प्रिन्सिपल पुष्पा ओंबासे तसेच सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांचे औक्षण करून तर पुष्पवृष्टीने शाळेत मुलांचा प्रवेश झाला। हा पहिला दिवस मुलांना नेहमी आठवणीत राहावा यासाठी त्यांच्या आवडीचे कार्टून, मिकी माऊस, डोरेमॉन देखील आमंत्रित होते। सजलेले ब्लॅकबोर्ड, सेल्फी पॉइंट, जम्पिंग जॅक, मॅरीगो, झोका, घसरगुंडी यासह अनेक प्रकारच्या खेळण्यांचा देखील आनंद मुलांनी घेतला। आय एम द प्रिन्सिपल ऑफ उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल। मला 14 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स आहे। 14 वर्ष झाले मी या स्कूलला जॉईनिंग आहे। आमचं आणि पालकांचं खूप छान असं रिलेशन आहे, त्यामुळे पालक कितीही लांबून आपल्या इथे बघा, गुजरवाडी, मांगडेवाडी, खोफडेनगर, इकडून सगळीकडून पालक विचारतात आणि विचारून ॲडमिशन आपल्याकडेच घेतात। इतकं पण पालकांचं मत असतं की जरी गाडीची सोय नसेल तरी मॅडम आम्ही सोडू, पण आम्हाला ॲडमिशन तुमच्या स्कूलमध्ये हवं आहे। का हो मॅडम? तर नाही, इथं म्हणजे मुलांचं करून घेतलं जातं। एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे आणि बऱ्याच आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। उत्कर्षचा हा खूप मोठा स्वाभिमानास्पद गोष्ट आहे की इथं पालक कुठूनही फिरून येतात पण आमच्याकडेच ॲडमिशन घेतात। आणि आम्ही पण ही मुलं, जसे की आपण म्हणतो रोप लावलं तर ते पूर्णपणे मजबूत होण्यासाठी जे मुळाचं काम असतं, मूळ म्हणजे प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर, हे म्हणजे मुलांचं मूळ असतं। हे मूळ भक्कम करण्याचं काम आम्ही करतो आणि याच्यात आम्हाला खूप आनंद मिळतो। दूरवर पसरली आहे आमच्या उत्कर्षाची नाळ। मांगडेवाडी, गुजरवाडी, खोपडेनगर, जाधवनगर, घराघरातून येथे येत आहे बाळ, घराघरातून येथे येत आहे बाळ। आई समान शिक्षिका लावतात बाळांना जीव, आई समान शिक्षिका लावतात बाळांना जीव, मावशी घेतात काळजी त्यांची, लहानग्यांची करावी लागते कीव। माझं नाव श्रद्धा शिंगाडे, माझी मुलगी इथे प्ले ग्रुप पासून शिकत होती, तिचं नाव शिवाध्या शिंगाडे। तर आम्ही पहिल्यांदा विचार करत होतो की ह्या स्कूलमध्ये टाकावं की नाही, पण नंतर सगळं त्यांचं बॅकग्राऊंड आम्ही चेक केलं, एकदा बाहेरून सगळी चौकशी केली, नंतर कळालं की खरंच ह्यांच्या शाखा पण भरपूर आहेत, परत त्यांना इथं उत्तम शिक्षण पण मिळतं। आणि आम्ही पॅरेंट्सला पण विचारलं भरपूर की काय आहे तुमच्या मुलांमध्ये प्रगती, तर ते भरपूर सांगून गेले की खरंच छान आहे स्कूल, आपण शिकवण्याच्या ऐवजी टीचरच एवढं छान शिकवतात की ते घरी येऊन त्याचं आपल्याला सांगतात की असं असं आमच्या टीचरांनी, मग आपल्याला पण त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळतं। खूप छान स्कूल आहे आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या अशा उपक्रम आहेत, ते सगळे राबवले जातात त्यांच्याकडे, खेळण्यांच्या मार्फत किंवा अभ्यासाचं काय वेगळं असेल ते सगळं सांगतात, आपल्याला करून घेतात, आपल्याकडनं पण करून घेतात आणि मुलांकडनं पण करून घेतात। खरंच खूप छान आहे। मी कीर्ती सुनील कोल्हे, माझा मुलगा होता या स्कूलमध्ये।
स्कूलमध्ये अगोदर, आणि खूप सुंदर शिकवतात. पेरेंट्स खुश असतात हे मुलांच्या बरोबर, आणि मेन म्हणजे मावशी खूप छान काळजी घेतात. आणि जे प्रत्येक मराठी सण आहेत ते इथे छान सेलिब्रेट करतात. मुलांना त्याची ओळख होते, आणि दहीहंडी शिवाजी महाराजांचं खूप छान ड्रेपरी करून खूप सुंदर प्रकारे साजरे करतात इथे. माझं नाव श्वेता टेंबेकर आणि माझ्या बाळाचं हे पहिलंच वर्ष आहे शाळेतलं. काकडे सरांचं नाव मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेली आहे. शाळेचं नावही खूप आहे, ऐकून शाळेत ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि शाळेने जो नवीन अभ्यासक्रम केलेला आहे बुक डिझाईन, तो खूप सुंदर आहे. आणि थँक्यू. नमस्कार, मी वृषाली परदेशी. आज माझ्या मुलीचा फर्स्ट डे आहे स्कूलचा, आणि उत्कर्ष स्कूल ही खूप छान आहे. मला बाहेरून पण कळालं होतं की ही खूप छान स्कूल आहे, त्यामुळे मी इथेच आले होते एन्क्वायरी करायला, आणि मी इथेच ॲडमिशन घेतलं. आज माझी मुलगी इथे प्ले ग्रुपला मी ॲडमिशन घेतलेलं आहे, आणि आज फर्स्ट डे आहे. तिथे खूप व्हरायटी आहे गेम्स खेळायला ह्यांना, त्यामुळे अजिबात हे कंटाळले नाही आहे स्टुडंट सगळे. आणि इकडे खूप छान सगळे खूप स्टुडंट्स आलेत आणि खूप छान खेळले, पण एन्जॉय केला, आणि माझ्या मुलींनी एन्जॉय केला. ही खूप छान स्कूल आहे. थँक्यू. नमस्कार, मी राहुल पाखरे. माझ्या दोन्ही मुलींची खऱ्या अर्थानं जी शाळेची जडणघडण आहे ती उत्कर्षमध्ये पार पडली. त्यातल्या आता माझ्या छोट्या मुलीचा आजचा पहिला दिवस आहे. खरं तर सांस्कृतिकरित्या आणि खऱ्या अर्थाने शैक्षणिकदृष्ट्या जे वातावरण शाळेसाठी अनुकूल असतं तसं वातावरण या शाळेमध्ये पाहायला मिळतं. मुळामध्ये सरस्वतीचं वरदान असलेले काकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. काकडे सरांचा मूळचा शैक्षणिक क्षेत्रातला पेशा असल्यामुळं खऱ्या अर्थाने एक ओढ निर्माण होणारी एक शाळेचं वातावरण आहे. या शाळेसाठीच्या पुढच्या शैक्षणिक वर्षांसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आकाश मनोहर पवार, आणि माझी मुलगी ओवी आकाश पवार ही आता सिनियर KGला गेली. हे तिसरं वर्ष आहे, आणि ज्युनियर ज्यावेळेस नर्सरीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस जास्त काही माहिती नव्हती शाळेबद्दल, पण जसं जसं एक वर्ष पुढे घेत गेलं तसं माहिती होत गेली शाळेबद्दल, आणि फारच छान शाळेचे सगळे उपक्रम असतात. नमस्कार, माझं नाव स्वाती तेजस जंगम. माझा मुलगा रियांश तेजस जंगम, तो नर्सरीला आम्ही टाकला. आता हा तिसरा वर्ष आहे त्याचा. तो इतकी सुंदर प्रोग्रेस आहे, तो खूप आवडीने करतो. त्याला स्टाफ आणि सगळंच इथलं खूप आवडतं, म्हणजे घरी गेलं तरी इथलीच आठवण काढतो. आणि आता आमचा हा शेवटचा सिनियर KG असल्यामुळे शेवटचा वर्ष आहे, तर आमची सगळ्यांना तीच मागणी आहे की हे नेक्स्ट इयर आम्हाला कुठेतरी त्यांनी सांगावं. किवनी पवार, फर्स्ट इयरला माझी मुलगी होती, आता ती नर्सरीला गेली आहे. सेकंड माझा मुलगा पण मी प्ले ग्रुपलाच टाकला आहे. इथलं एन्व्हायरमेंट खूप सुंदर आहे. स्कूलबद्दल बोलायचं तर काहीच नाही. मुलांना खूप प्रोग्रेस झाली आहे मुलीमध्ये पण, त्यामुळे मी मुलाला पण टाकलं आहे. ओव्हरऑल टीचर स्टाफ एकदम एक्सलंट आहे. माझं नाव सोनाली शेलार. माझा मुलगा ज्युनियर KGमध्ये आहे. 2 वर्ष झाले त्याला तो इथं शिकत आहे, आणि त्याच्यामध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे, आणि त्याबद्दल मी स्कूल स्टाफचे आणि प्रिन्सिपल मॅम्स खूप आभारी आहे. उत्कर्ष स्कूल ही खूप वर्षांपासून आजपर्यंत आपल्या इथे मुलांना खूप छान शिक्षण देत आहे, आणि इथून पुढेही त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होणार आहे. आणि संस्कृती जपणारी स्कूल हे जे त्यांची टॅगलाईन आहे ती खरंच त्यांनी आत्तापर्यंत जपून ठेवलेली आहे, आणि इथून पुढेही ती तशीच राहणार आहे. याबद्दल काहीच वाद नाही आहे. आणि फर्स्ट डे तर आपण बघतोच आहे की जसं काही फन फेअरच आहे, त्यामुळं मुलांना खूप छान इंटरेस्ट येतोय. आणि अभ्यासाचं सांगायचं म्हणजे मला तर मुलीचा अभ्यास कधी जास्त असा घरी घ्यावा असा लागला. मला असं वाटायचं की माझ्या मुलीला येतंय की नाही काही, पण जेव्हा एक्झामचे पेपर्स वगैरे बघते मी तिचे, तर तिला म्हणजे खूप छान आलेलं असतं त्यावेळेला. आणि जेव्हा मी असं आश्चर्य करते की बाबा हिला येईल की नाही, ही लहानशी आहे, पण जेव्हा ती बोलते ना त्यावेळेला जाणवतं की स्कूलमध्ये तिला काय इनपुट मिळतं. सो दिस इज द बेस्ट स्कूल.